आज होता रविवार, सुट्टीचा दिवस आणि आम्ही निघालो मुक्ताईनगरला. जळगाववरून मुक्ताईनगरला जात असताना भुसावळ येथे आम्ही सकाळीच गरमागरम नाश्ता करण्याची ठरवली. आम्ही पोहोचलो घासीलाल वडापाव या ठिकाणी. इथं आम्ही गरमागरम नाश्ता केला. घासीलाल वडापावसोबत आम्ही घेतली गरमागरम गुळाची जिलेबी. खरंच मस्त होती. पुन्हा आम्ही भुसावळवरून मुक्ताईनगरच्या वाटेने निघालो. मस्त प्रवास सुरू होता आणि तितक्यातच पोहोचलो मुक्ताईनगरला. ज्या ठिकाणी शिकलो अशा खडसे महाविद्यालयाला येऊन आम्ही भेट दिली आणि तिथं जुन्या गोष्टी आठवल्या. मुक्ताईनगरच्या रस्त्यावरून चालत असताना आम्हाला बालपणीच्या आठवणी जागृत झाल्या. ही दुकानं, हे बस स्टँड, सर्व काही जुन्या आठवणी डोळ्यासमोरून तरळून जात होत्या. प्रवास करता करता आम्ही येऊन पोहोचलो नवीन मुक्ताबाई मंदिर येथे. बालपणी आम्ही दररोज फिरायला मुक्ताईनगर शहरातून इथं रोज पायी फिरायला यायचो. इथे आल्यानंतर आम्हाला खूप बरं वाटलं, खूप आल्हाददायक वाटलं. जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा झाल्याचं खूप समाधान वाटत होतं. परत आम्ही मुक्ताईनगर शहराकडे यायला लागलो तर आम्हाला भेट झाली मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासोबत. तिथे आलेल्या पाहुण्यांचे ते स्वागत करायला आलेले होते. पुन्हा मी आमचा प्रवास सुरू केला आणि निघालो आम्ही पूर्णा नदीच्या काठावर. आम्ही खामखेडा पुलाने पुढे आगेकूच केली. पूर्णा नदीच्या काठी हॉटेल निधी येथे येऊन आम्ही पनीर कोफ्ता व शेवभाजी यांचा आनंद घेतला. आता दुपार झाली होती आणि आम्ही आमच्या जळगावला परत निघालेलो होतो. मुक्ताईनगर तसं आमचं गाव, परंतु कामानिमित्त, नोकरीनिमित्त आम्ही आता जळगावला स्थायिक झालो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.